नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जिल्हा परिषदेच्या 4 व उरण पंचायत समितीच्या 8 जागांसाठी आज मतदान। रायगड उरण जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 14 उमेदवार उभे आहेत, तर उरण पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 23 उमेदवार उभे असून शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषदेच्या पांजे मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये आवाज येत नसल्याने थोड्या वेळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। उरण तालुक्यातील एकूण 135 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू असून निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कुमार सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी हे जातीने लक्ष घालून आहेत। त्यामुळे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळले तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, नवघर, चांजे या जिल्हा परिषदेच्या 4ही मतदारसंघात दुपारी 1:30 वाजेपर्यंत 48% मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे। उरण तालुक्यातील 4ही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात भाजप विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। त्यामुळे उरण भाजपचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरात, शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष धनेश गावंड, शेकापचे तालुका चिटणीस रवी घरात, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत हे मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आपापल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कशा प्रकारे होईल याची माहिती घेत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। जिल्हा परिषदची निवडणूक होत आहे। एक गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघ आता मी मतदान केलेलं आहे। इथं नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढाई आहे। ज्यांनी 11 वर्ष रामशेठ ठाकूर यांना साथ दिली त्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदाहरण लढले त्यांना उमेदवार न देता स्वतःच्या बगलबच्च्यांना दिल्यामुळे कार्यकर्ते BJPचे आणि सगळे लोकल हे विरुद्ध आहेत। नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढाई। त्याच्यामुळे या मतदारसंघात गव्हाण जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती वहाल आणि ओले प्रचंड बहुमताने निवडून येतील। आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे नगर परिषदेमध्ये करिश्मा झाला होता भावना घाणेकरच्या नावानं BJPला गाडून तिथं भावना घाणेकर निवडून आला, हाच सर्व करिश्मा रायगड जिल्हा परिषदेमध्ये होईल। पनवेल पंचायत समिती, उरण पंचायत समिती, कर्जत खालापूर पंचायतीपासून अलिबागपासून पेनपंचायत सगळ्या पंचायत समिती आपण घेणार आणि महाविकास आघाडीचा झेंडा यावेळी रायगड जिल्हा परिषदेवर लागणार आहे। आणि BJPची प्रचंड पिछाट होईल। जे अस्वस्थता लोकांमध्ये आहे, जे केंद्र सरकार राज्य सरकार भूलथापा देत आहे, टॅक्सेस वाढवले आहेत, लोकांना बेरोजगार झाले आहेत, विमानतळाला दिवा पाटलांचं नाव नाही, हे अनेक मुद्दे इथं आलेले आहेत। आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा जे उरणमध्ये घडलं ते जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घडताना दिसत आहे।